नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग 29। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आपण या ठिकाणी महत्त्वाचे IMP प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्हाला आपले इथून मागचे सर्व व्हिडिओ बघायचे असेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। तर बघा, प्रश्न पहिल्या आंतरराष्ट्रीय हरित विमानतळाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजकोट गुजरात आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 शरीरातील तपासणीचा नाका म्हणून ओळखला जाणारा अवयव कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी यकृत आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, सातपुडा पर्वत रांगेमुळे डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नर्मदा व तापी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न 4 धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नाशिक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 5 वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आफ्रिका, म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला। प्रश्न 6 भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए खानदेश आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 7 सहकारी सोसायट्यांची संख्या भारतात किती आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1555 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, जळगाव जिल्ह्यासाठी कोणती बँक अग्रणी बँक म्हणून काम करते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 9 पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत व चीन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राष्ट्रपती आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, केंद्रकीय सम्मिलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची डॅश डॅश केंद्रके मिळून हेलियमचा एक केंद्रक तयार होतो। तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी किती? तर 4 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 RBIच्या अहवालानुसार देशभरातील डिजिटल व्यवहारामध्ये किती टक्के वाढ झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 13% आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सांगली आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सिकंदराबाद आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादन डॅश डॅश ह्या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 खालील वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा। तुला मुक्ती मिळू शकेल असे सांप्रत काही लाभेल असे वाटत नाही। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्रिया विशेषण अवयव आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शेवट करणे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, कोण आहे रे तिकडे या वाक्यापुढे डॅश डॅश हे चिन्ह येईल? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रश्नचिन्ह आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 आम्ही पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर बघा,
ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 खालील शब्दाचा समास कोणत्या प्रकारचा आहे? आणि बघा काय शब्द पुरणपोळी. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मध्यम पदलोपी समास आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 एक जण एक एक जण यात एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पृथक्त्ववाचक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महात्मा फुले हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य काय बघा यंत्रमानव सांग काम्य आहे. यंत्रमानव सांग काम्य आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विधानार्थी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी आणि या शब्दाची जात सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उभयान्वयी अवयव आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 तुम्ही शाळेत जाता का सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पुरुषवाचक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 तपोधन हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विसर्ग संधी आपलं बरोबर उत्तर आहे. बघा शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. आणि वागणे काय वागणे याच्या खाली काय तर अंडरलाईन केली आहे किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 27चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी धातुसाधित नाम. प्रश्न क्रमांक 28 यशोधन या शब्दाचा संधी प्रकार डॅश डॅश आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तृतीय व्यंजन संधी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केवळ वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विद्यार्थी क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे.